देशासह राज्यभरात रामनवमीचा उत्साह। अयोध्येमध्ये दुपारी 12 वाजता रामलल्लाच्या मस्तकी सूर्यतिलक होणार, तर शिर्डीमध्ये देखील भाविकांची मोठी गर्दी। अयोध्येतील राम मंदिरामध्ये अंदाजे 20 ते 30 लाख भाविक दर्शन घेणार असल्याची माहिती, त्यामुळे पोलिसांचा कडक बंदोबस्त। देशभरात रामनवमीचा उत्साह। अयोध्येतील शरयू नदीकाठावर स्नान, भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी। पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते रामेश्वरममध्ये पूजा, तर मोदींच्या हस्ते सागरी पुलाचं उद्घाटन होणार। 8,300 कोटींच्या प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण। देशभरात आज श्री रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतो, तर दरम्यान रामनवमीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या। अहमदाबादमधील इस्कॉन मंदिरामध्ये रामनवमीचा उत्साह, भाविकांची मोठी गर्दी। संध्याकाळी होणार महाआरती। झारखंडमधील गिरिडीह हनुमान मंदिरामध्ये रामनवमीचा उत्साह, रामकथा भजन कीर्तनाचा होणार कार्यक्रम। जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिरामध्ये रामनवमीचा उत्साह, मंदिराला फुलांची सजावट, भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी। आज देशभरात श्री रामनवमीचा उत्सव। वडाळ्यातील श्री राम मंदिरामध्ये भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी। राज्यातील विविध भागांतून रामभक्त दर्शनासाठी दाखल। देशभरात आज रामनवमीचा उत्साह, तर वाराणसीमधील मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। राम भक्तांमध्ये एक नवी ऊर्जा संचारल्याचं चित्र। रामनवमीच्या निमित्तानं शेगावात भक्तांची मांदियाळी। देशभरातून हजारो भाविक आणि दिंड्या शेगावात दाखल, दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी रीघ। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्टवर। मुंबईत 13,000 पेक्षा अधिक पोलीस तैनात, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त, गर्दीच्या ठिकाणी ड्रोनच्या सहाय्यानं पोलिसांची नजर। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातही अलर्ट, संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर। नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर कडक बंदोबस्त। नागपुरातील विविध भागांतून निघणार शोभायात्रा। रामनवमीच्या निमित्तानं नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी, तर वाशिमच्या पोहरादेवीचा यात्रोत्सव सुरू। नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणार शोभायात्रा। बंजारा समाजाची काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी श्रीरामनवमी निमित्तानं यात्रा महोत्सव। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा। रामनवमीच्या निमित्तानं नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरातून शोभायात्रेचं आयोजन। मुस्लिम बांधवांच्या वतीनं शोभायात्रेचं ठिकठिकाणी केलं जाणार स्वागत। अयोध्येतील राम जन्मभूमी फुलांनी सजवली, तर भक्तांचं हनुमानगढी मंदिरामध्ये आगमन। मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी। देशभरात रामनवमीचा उत्साह। रामनवमीच्या निमित्तानं पश्चिम बंगालमध्ये सर्वात मोठी बाईक रॅली। दिल्लीतील गौरीशंकर मंदिरामध्ये रामनवमीच्या निमित्तानं आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाईसह मंदिर झगमगलं। नवी दिल्लीतील छतपूर मंदिरामध्ये रामनवमीचा उत्साह। रामनवमीच्या निमित्तानं मंदिरात विशेष आरती, भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी। नवी दिल्लीतील रामनवमी निमित्तानं झंडेलवाल मंदिरामध्ये आरती, तर आरतीचा लाभ घेण्यासाठी भाविकांची रीघ। भाजपचा आज 45वा स्थापना दिवस। आजपासून आठवडाभर भाजपकडून विविध कार्यक्रम, तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष। एकदाच निवडून आलेल्यांनी मला फुकटचे सल्ले देऊ नयेत, अजित पवारांचं हर्षवर्धन सपकाळांना जोरदार प्रत्युत्तर। अजितदादांनी मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला, सपकाळांचा घणाघात। मनसे नेते संदीप देशपांडेंच्या दादर येथील इंदोरी चाट आणि बरंच काही या हॉटेलचं आज उद्घाटन। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन। करुणा मुंडेंना मोठा दिलासा, धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली। 2 लाखांची पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम। जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच। एकनाथ शिंदेसारखं नेतृत्व मिळणं हे आमचं भाग्यच। कोल्हापुरातील आभार सभेत धैर्यशील माने यांच्याकडनं शिंदेंचं कौतुक। देशभरात रामनवमीचा उत्साह। शेतीमित्र डॉक्टर संदीप टाकवे यांनी वारली आर्टमधून साकारला रामनवमीचा प्रसंग। डोंबिवलीमध्ये नवा शेअर मार्केटिंगचा घोटाळा उघड। क्लासेसच्या नावाखाली 1,23,00,000ची फसवणूक। दरमहा 10% व्याज परताव्याचा आमिष दाखवत करण्यात आली होती फसवणूक।
तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार 11 एप्रिल रोजी पहाटे भाविकांसाठी होणार बंद. चैत्र पौर्णिमा यात्रा कालावधीत भाविकांना बिडकर पायऱ्या येथून मंदिरात सोडण्यात येणार. तर पौर्णिमेच्या यात्रेनिमित्तानं भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सुलभ दर्शनासाठी मंदिर संस्थांचा महत्त्वाचा निर्णय. मुंबईमध्ये आज उष्णतेची लाट. उत्तर महाराष्ट्रासह मुंबईला हवामान विभागाचा इशारा. तर पुढील आठवडाभर देशभरात उष्णतेची लाट राहणार. हवामान विभागाच्या वतीनं अलर्ट. वांद्रे कुर्ला संकुलातील बीकेसीमधील भूखंडांना विक्रमी दर. एमएमआरडीएच्या तिजोरीमध्ये 3,839 कोटींची भर. व्यावसायिक भूखंडांच्या ई लिलावाला चांगला प्रतिसाद. तर बीकेसीमधील 3 व्यावसायिक भूखंडांच्या विक्रीतून नफाच नफा. केशरी आणि शुभ्र रेशन कार्डची तपासणी होणार. अपात्र रेशन कार्ड रद्द करणार. राज्य सरकारनं हाती घेतली मोठी मोहीम. सप्तशृंगी मातेच्या यात्रोत्सवाच्या निमित्तानं नियोजनासाठी सप्तशृंगी गडावर प्रशासनाची आढावा बैठक संपन्न. त्या दृष्टीने नियोजनाबाबत अधिकारी, ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक संपन्न. व्हॉट्सअॅपची फेब्रुवारी महिन्यात मोठी कारवाई. 97 लाखांपेक्षा अधिक भारतीय खात्यांवर बंदी. ऑनलाईन फसवणूक आणि गैरवर्तन प्रकरणी कारवाई. अमेरिका आणि युरोपमध्ये टॅरिफ वॉर. अमेरिका आणि युरोपमध्ये टॅरिफ मुक्त व्यापार असावा. एलोन मस्क यांचं मोठं विधान. भिवंडीच्या केवणी दिवे गावच्या चिमुकल्याची ऐतिहासिक कामगिरी. 8 वर्ष विहाननं 4 तासात केला एलिफंटा बेट ते गेटवे ऑफ इंडिया. 12 किलोमीटरचा समुद्र पार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा टोमॅटो पिकाला फटका. टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात. टोमॅटोला भाव येत नसल्यानं तसंच वातावरणातील बदलामुळे शेतकरी हवालदिल. परभणी शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक परिसरामध्ये खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था. मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष. लवकरात लवकर खड्डे बुजवावे नागरिकांची मागणी. अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्यासाठी महिलांची वणवण. पाण्याच्या टाकीचं काम 3 वर्षांपासून रखडलं. पाणीपुरवठा योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी माहिती अधिकार कार्यकर्त्यांची मागणी. हिंगोली रिसोर्ट राज्य महामार्गावर मुख्य रस्त्यावर पडला भेगा. जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास. रस्त्याची दुरुस्ती करण्याची वाहन चालकांची मागणी. लांजा नगरपंचायतीनं नागरिकांना कोणतीही माहिती न देता शहराचा प्रारूप विकास योजना आराखडा जाहीर. तर माजी नगरसेवक संजय यादवांचा आरोप. या संदर्भात खासदार नारायण राणे यांच्याशी करणार चर्चा. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील परप्रांतीय उद्योजकांना विकलेल्या जमिनीच्या मोजणीवरून खडाजंगी. ठाकरेंच्या शिवसेनेचे संदेश पारकर आक्रमक. 1ली ते 9वीच्या परीक्षा कडक उन्हाळ्यात होणार. 8 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत घेण्यात याव्यात असं परिपत्रक काढण्यात आलं. तर बीड जिल्ह्यातील 1420 शाळांमध्ये वीज पुरवठाच नाही. शिक्षण विभागाचा तुघलकी कारभार. धुळ्यातील चितोड रावेर रस्त्यावर गौण खनिज माफियांवर रस्त्यांची दुरावस्था. नागरिकांचं खड्ड्यात बसून आंदोलन. जळगाव जिल्ह्यामध्ये हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरी खरेदी सुरू. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचं महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम यांचं आवाहन. सोलापुरातील शाळकरी मुलींच्या मृत्यूनंतर देखील संकट कायम. जगजीवन रामनगर मोदी परिसरातील आणखी 2 मुलं गंभीर. दोन्ही मुलांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. तर दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींचा मृत्यू. मुंबईचे डबेवाले 6 दिवसांच्या रजेवर. 9 ते 14 एप्रिलपर्यंत डबेवाले रजेवर. या कालावधीत ते आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार. 15 एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार. मध्यान्ही ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक. ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा आज पूर्णपणे बंद. राज्यात 21 वर्षांनी शिक्षकेतरांची भरती. शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा. सुमारे 5,000 पदांची भरती होण्याची शक्यता. कांदिवलीमध्ये फेरीवाल्यांना रोखण्यासाठी बाउन्सर तैनात. महावीर नगरमध्ये पंचशील इमारतीबाहेर बाउन्सर तैनात. सोसायटीच्या सदस्यांकडून स्वखर्चानं बाउन्सर तैनात. वांद्रे कुर्ला संकुल परिसरामध्ये पाणीबाणी. वांद्रे कुर्ला संकुलात 8 एप्रिलला पाणीपुरवठा बंद. जलवाहिनीच्या कामकाजामुळे पाणीपुरवठा बंद. टाटा कंपनीने अमेरिकेचा कार पुरवठा थांबवला. ट्रम्प यांच्या टॅरिफनंतर टाटांचा धोरणात्मक निर्णय. अमेरिकेमध्ये गाड्या निर्यात करणं थांबवण्याचा टाटा कंपनीचा निर्णय. लँड रोव्हर आणि जग्वारच्या कार एक्सपोर्ट थांबवण्याचा कंपनीनं घेतला निर्णय. पुण्यात वाहतूक पोलिसांचा शिवशाही बसला बेधक्का. टिळक रस्त्यावर शिवशाही बस बंद पडली. पोलिसांनी बसला धक्का देत मार्ग केला मोकळा.
धुळ्यामध्ये मनसेचा पुन्हा मराठी भाषेसाठी संघर्ष. इंग्रजी भाषेतील पाट्या बदलून मराठीत लावण्याची मागणी. मराठीत नावाची पाटी न लागल्यास आंदोलन करण्याचा इशारा. अनंत अंबानींची जामनगर ते द्वारकापर्यंत पदयात्रा. 28 मार्चपासून गुजरातमधील जामनगर पासून पदयात्रा. तर अनंत अंबानी 10 एप्रिलला द्वारकेत पोहोचणार. 30व्या वाढदिवसाच्या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी पदयात्रा. जालन्यामध्ये पाणी टंचाईच्या समस्येला सुरुवात. कडवंची गावातील शेतकरी आणि पाणी टंचाईमुळे चिंतेत. हतबल झालेल्या शेतकऱ्यांना 4 एकर जागेवरील द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड. नंदुरबारमध्ये साखर कारखान्याला थकीत कर्जाप्रकरणी जप्तीची नोटीस. 1400 ते 1500 कोटी रुपयांचं थकीत कर्ज. 17 एप्रिलला होणार जप्तीची कारवाई. 1000 रुपयांची लाच स्वीकारताना भोसरी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात. दूध डेअरी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्याप्रकरणी लाच स्वीकारताना ताब्यात. सातारा जिल्ह्यामध्ये अदानी कंपनीचं स्मार्ट मीटर जोडणीचं काम बंद करण्यात यश. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचे प्रयत्न. ग्राहकांच्या मागणीनुसार मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं लेखी पत्र. उल्हासनगर शहरामध्ये सध्या अल्पवयीन चोरटे सक्रिय झाले. त्या अल्पवयीन चोरट्यांनी मास्टर केच्या सहाय्यानं दुचाकी चोरल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. उल्हासनगरमध्ये प्रॉपर्टीचे बोगस दस्तऐवज बनवून केली फसवणूक. झेरॉक्स माध्यमातून बनावट दस्तऐवज तयार करून एक व्यक्तीची लाखो रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार. उल्हासनगर पोलिसांनी आरोपीला केली अटक. गोंदिया रेल्वे स्थानकावरून पैशांची बॅग घेऊन जाणारा प्रवासी पोलिसांच्या ताब्यात. 9,60,000ची रोख रक्कम कुठून आणली असा विचारण्यात आला प्रश्न. माहिती न दिल्यानं पोलिसांनी केला गुन्हा दाखल. पतीची गळफास घेऊन आत्महत्या तर पत्नीचा आढळला मृतदेह. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील रोहित पिंपळगाव येथील घटना. तर पती पत्नीत घरगुती वाद सुरू असल्याची पोलीस सूत्रांची प्राथमिक माहिती. नाशिकच्या चांदवड ठेकेदाराची 23 लाखांची फसवणूक. 3 दिवसांपासून उपोषण सुरू. मात्र उपोषणाच्याच ठिकाणी उपोषणकर्त्याला उपोषण सोडण्यासाठी धमकी. चांदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.